नाशिकमध्ये महायुतीचं ठरेना असं चित्र दिसतंय। मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। शिवसेना 45 जागांवर ठाम आहे। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याची शक्यता आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरूच आहे। तर शिवसेना 45 जागांवर ठाम असल्याची माहिती ही समोर येते। तर नाशिकमध्ये अजूनही युतीचं चित्र स्पष्ट नाहीये हे दिसून येत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमध्ये अजूनही महायुतीचं ठरे नाही, याचा उमेदवारांनाही फटका बसू शकतो, काय अधिक माहिती? अंकिता, अर्ज भरण्याची शेवटची जी मुदत आहे ती फक्त 30 तारखेपर्यंत आहे, पण अद्याप महायुतीमध्ये ज्या युती करायची की नाही हे जे आहे ते अद्याप ठरलेलं नाहीये। गेल्या 2-3 दिवसांपासून या सगळ्या संदर्भात महायुतीतले नेते हे चर्चा करतायत, पण अद्याप जागा वाटपावरून जे तेढ आहे तो अद्याप कायम आहे। आज सुद्धा गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। अगदी 2 दिवसाआधीच मुंबईमध्ये या सगळ्या गोष्टीवरती अगदी वरिष्ठ पातळीवरती मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री असतील या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा झालेला आहे, पण नाशिक बाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही। कारण शिवसेना ही 45 जागांवरती ठाम आहे आणि भाजप इतकं जे जागा आहे ते शिवसेनेला देण्याची ही तयारी जी आहे ती भाजपची नाहीये आणि सन्मानपूर्वक जर जागा आम्हाला मिळाली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे। त्यामुळे आज या दोन्ही नेत्यांमध्ये आणखीन एकदा म्हणजे गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे काय सकारात्मक तोडगा आज निघतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, ज्या पद्धतीने आपण कालच्या घडामोडी पाहिल्या होत्या तर भाजपमध्ये आयरामांच्या पक्षप्रवेशामधून भाजपमध्येच कुठेतरी अंतर्गत नाराजी समोर आली होती आणि त्यानंतर आता हा महायुतीचा अजूनही तिढा सुटलेला नाहीये। त्यामुळे एकंदरीतच पुढे रणनीती ठरवण्यामध्ये महायुतीला जर विलंब झाला तर याचा फायदा आघाडीला होऊ शकतो। अंकिता, खरं तर युती न होण्याचा हे पण एक कारण असू शकतो, कारण अगदी 30 तारखेला शेवटची मुदत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची, पण भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात अद्याप इन्कमिंग हे सुरू आहे। काल भाजपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात 2 माजी महापौर, काही माजी नगरसेवक हे भाजपमध्ये आलेले आहेत। त्यामुळे भाजपमध्ये इच्छुक उमेदवार जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत। 122 जागांसाठी 1200हून अधिक इच्छुक उमेदवार हे भाजपकडे आहेत। त्यामुळे 45 जागा जी शिवसेनेने मागितलेली आहे ते जागा देण्याची तयारी भाजपची नाहीये आणि म्हणूनच खरं तर या सगळ्या चर्चेमध्ये हे अडचणी येत आहेत आणि शिवसेनेने देखील ठाम भूमिका घेतलेली आहे। 45 जर आम्हाला जागा मिळाल्या तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेची आहे। त्यामुळे अगदी 30 तारखेपर्यंत आता जे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे युतीची अधिकृत घोषणा होत नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये सुद्धा धाकधूक आता वाढलेली आहे। त्यामुळे किमान तरी या सगळ्या संदर्भात तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।